गणेशोत्सवाचा शेवटचा 10वा दिवस. पहिल्या दिवशी आपण सगळ्यांनीच गणेशाकडे प्रार्थना केलेली की देशातलं दुष्काळाचं सावट काही अंशी कमी व्हावं. आज गेल्या 10 दिवसात किमान पुण्यामध्ये, मुंबईसारख्या ठिकाणी आणि अनेक काही ग्रामीण भागातही काही प्रमाणात थोडा बहुत पाऊस झाला आणि अपेक्षा ही आहे की पाण्याचे धरणातले साठे थोडेसे सुधारले असतील. आज गणेशाकडे हीच अपेक्षा ठेवतो की अजून जुलैपर्यंत आपल्याला तोंड द्यायचं आहे पाण्याच्या टंचाईला. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही पाण्याची टंचाई राहू नये यासाठी या ऑक्टोबर महिन्यात का होईना पण परतीच्या पावसाने बराचसा दिलासा दुष्काळी भागातल्या जनतेला द्यावा हीच गणेशाकडे प्रार्थना करेन. महागाईचं संकट, देशातल्या सर्वच गोष्टींच्या बाबतीत अधिक चांगल्या पद्धतीनं देश प्रगतीपथावर जावा. क्या आप अपनी माता पिता बनने का इंतजार कर रहे हैं? आज ही 7825893602 पर कॉल करें. ओएसिस फर्टिलिटी के कम लागत वाले IVF उपचार की सहायता से अपना सपना पूरा करें और सभी को खुशखबरी दें. आणि देशातल्या सर्वसामान्य गोरगरिबांना आयुष्यात त्यांच्या योग्य आणि चांगली संधी मिळावी आणि महाराष्ट्र खास करून राज्यात अधिक सुबत्तता यावी एवढीच गणेशाला निरोप देताना प्रार्थना करेन. गणरायाला पक्षावर आलेले एक विघ्न जे आहे आता ठरवा ते सुद्धा जावं अशी अपेक्षा व्यक्त केली. पक्षावर आलेलं चिन्ह आणि पक्ष या दोन्हीवर आलेलं जे संकट आहे ते कृत्रिम संकट आहे आणि गणरायाला एवढीच प्रार्थना केली आहे की या संकटाच्या काळात तो न्याय बाजूने आणि आमच्या बरोबर राहावा आणि आम्हाला त्याचे आशीर्वाद मिळावेत. आणि देशात ज्या पक्षांच्या चोऱ्या करण्याचे प्रकार पाहतोय त्यात काही ठराविक शक्तींना यश येऊ नये यासाठी गणेशाचे आशीर्वाद आज आम्ही मागतो. त्यांच्या कारखान्यांना नोटीस आलेली आहे. काही त्रुटी असतील तर त्या नक्की पूर्ण करतील. मला नक्की पार्श्वभूमी माहिती नाही, माझं त्यांच्याशी बोलणंही झालेलं नाही, पण मला खात्री आहे की नोटीस दिली असेल तर त्यातले जे काही मुद्दे असतील त्यांना 72 तासाच्या आत उत्तर देण्याची जबाबदारी त्यांची आहे. ते योग्य असं समर्पक उत्तर देतील आणि अजून कारखाना सुरू होण्यासाठी वेळ आहे. त्याचबरोबर हे कॅटल फीडच्या संबंधात आहे असं मला कोणीतरी मगाशी सांगितलं. त्या संबंधात आवश्यक असणारे नॉर्म्स पाळण्याच्यासाठी ज्या काही गोष्टी असतील रोहित पवार नक्की करतील अशी मला अपेक्षा आहे आणि त्यात काही फार चिंता करावी अशी काही आवश्यकता नसेल अशी अपेक्षा करतो. मला माहीत नाही की कोणत्या रेफरन्सने रमेश कदम बोलत आहेत. तुरुंगात त्यांची दोघांची चर्चा झाली असेल तर ती माहीत नाही त्या काळात, परंतु मला वाटत नाही की चुकीच्या पद्धतीचा पवारसाहेब कधी दबाव स्वीकारतात किंवा काही आवश्यक असेल त्या गोष्टी तर करतातच. आणि भुजबळ साहेब हे आमच्या सगळ्यांचे सहकारी होते. ते तुरुंगातून बाहेर यावेत यासाठी सतत त्यांच्या कुटुंबियांचे आणि आम्हा सर्वांचेच प्रयत्न कायम होते. भुजबळ साहेबांना अगदी तुरुंगात जाऊन देखील खासदार सुप्रियाताई सुळे या काही वेळा भेटलेल्या. त्यात हा आमचा सगळ्यांचाच उद्देश होता की त्यांना जी अटक झालेली आहे त्यातून त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी. पाटील साहेब, आणखी एक मुंबईत पूर्व उपनगरात प्रकार घडलेला आहे की मुलुंडमध्ये एका मराठी भाषिक दाम्पत्याला ते मराठी आहेत या कारणावरून एका वसाहतीत जागा नाकारण्यात आली आहे. हे अत्यंत गंभीर आहे. मराठी आहे म्हणून जर दाम्पत्याला जागा फ्लॅट नाकारला जात असेल तर मराठी भाषिकांना खरं म्हणजे निश्चितपणाने याचं दुःख तर होतच असेल, पण मुंबईत मराठी भाषेवर, मराठी भाषिकांच्यावर अशी परिस्थिती निर्माण का झाली याचा विचारही आपण सर्वांनी केला पाहिजे. अशा पद्धतीनं भाषेवर, जातीवर, समाजावर, धर्मावर अवलंबून असणाऱ्या सोसायट्या आणि त्याच संबंधात तेवढ्याच समाजाच्या, तेवढ्याच धर्माच्या लोकांनी एकत्रित राहणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपला सर्वधर्म समभाव हा दृष्टिकोन कधीच सुटला नाही पाहिजे. आणि आता हा प्रश्न तर भाषेचा आहे
आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबईमध्ये मराठी भाषिक आहेत म्हणून फ्लॅट नाकारला जात असेल तर मला वाटतं याकडं आम्हाला काळजी बघितलंच पाहिजे. अशा पद्धतीची प्रवृत्ती जर मुंबईत राहत असेल तर त्याचाही बंदोबस्त करावा लागेल. शेवटी मुंबई ही मराठी माणसांनी लढून मिळवलेली आहे. हुतात्मा 105 जणांच्या बलिदानानंतर ही मुंबई महाराष्ट्राच्या ताब्यात आलेली आहे. त्यासाठी मुंबईच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि मुंबईत मराठी भाषिकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणाचा वक्र असेल तर मला वाटतं त्याची गंभीर दखल आम्ही तर घेऊच, पण सरकारने देखील याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.